नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण क्रमांक 2 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यामधील स्पेसिमेन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तर याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. चला तर मग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधील स्पेसिमेन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा नमुना किंवा आपण त्याला फॉर्मॅट असं म्हणतो, तर त्या फॉर्मॅटचा आपण आज अभ्यास करणार आहोत. या फॉर्मॅटमध्ये कोणकोणते अकाउंट्स म्हणजेच आयटम्स किंवा अकाउंट्स येतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत, त्याचा अर्थ समजून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला प्रत्येक आयटम कुठे लिहायचा आहे हे आपले निश्चित होऊ शकते आणि आपल्याला आपली उत्तरे बिनचूक येऊ शकतात. तर त्यासाठी आपण आता सुरुवात करूया. स्पेसिमेन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा नमुना. फर्स्ट लाईन आहे इन द बुक्स ऑफ डॅश डॅश. इथे आपल्याला एक्झाम्पलमध्ये जे ओनर्सचं नाव असेल ते नाव या ठिकाणी लिहायचे असते. त्याखाली दुसऱ्या ओळीला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ही दुसरी ओळ आहे, सेकंड लाईन. थर्ड लाईनला फॉर द इयर एंडेड 31 मार्च आणि एक्झाम्पलमध्ये जे आपल्याला इयर किंवा वर्ष दिलेलं असेल ते या ठिकाणी लिहायचे असते. त्यानंतर आहे डेबिट अँड क्रेडिट साईड, म्हणजे प्रत्येक अकाउंटला ती असते, ती डेबिट साईड आणि क्रेडिट लिहिलेलं आहे. त्यानंतर रिसिप्ट साईड ही डाव्या बाजूला लेफ्ट हँड साईडला असते, तर पेमेंट साईड ही उजव्या साईडला राईट हँड साईडला असते. तर आता आपण पाहणार आहोत लेफ्ट हँड साईड म्हणजेच रिसिप्ट साईड आणि इकडे राईट हँड साईड म्हणजेच पेमेंट साईड. तर लेफ्ट हँड साईडला आपण सुरुवात करणार आहोत. तर रिसिप्ट म्हणजे मिळणे किंवा मिळालेले किंवा मिळावयाचे आहे किंवा मिळत आहे अशा प्रकारचे ऑल रिसिप्ट, म्हणजे थोडक्यात ज्याचे आपल्याला पैसे मिळालेले आहेत किंवा आपल्याकडे जे पैसे आलेले आहेत त्याची नोंद या ठिकाणी करायची असते. कारण का, तर रिसिप्ट पेमेंट हे एक प्रकारचं कॅश अकाउंटच आहे. तर जसं कॅश अकाउंटला पैसे आले किती आणि पैसे गेले किती याची नोंद या ठिकाणी केली जाते. अगदी सेम त्याचप्रमाणे इथे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला सुद्धा कॅश आली किती, कोणत्या प्रकारे आली त्याची नोंद रिसिप्ट साईडला आणि पेमेंट केलं आपण तर पेमेंट कोण कोणाला केलं, कसं केलं, प्रत्येक पेमेंटची माहिती या पेमेंट साईडला आपल्याला लिहायची असते. तर आता आपण बघूया. पहिला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, म्हणजे आपल्याकडे सुरुवातीला किती रक्कम शिल्लक होती त्याबद्दलची माहिती ही रिसिप्ट साईडच्या पहिल्याच ओळीला लिहिलेली असते. त्याचा ओपनिंग बॅलन्स आहे कॅश इन हँड, म्हणजे तुमच्या हातामध्ये तुमच्या शॉपमध्ये काउंटरमध्ये ड्रॉवरमध्ये किती रोख रक्कम शिल्लक आहे ती रक्कम या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्या खाली आहे कॅश ॲट बँक, म्हणजे बँकेतल्या खात्यामध्ये तुमच्या दुकानाची किंवा शॉपची किंवा तुमच्या कंपनीची किती अमाऊंट शिल्लक आहे संस्थेची, तर ती रक्कम या ठिकाणी लिहायची असते आणि दोघांची टोटल तुम्ही आउटर कॉलममध्ये घेऊ शकता. त्यानंतर आहे नेम ऑफ बँक्स. मग आता आपण बघितलं एखादं कॉलेज घेतलं किंवा आपलंच कॉलेज जरी घेतलं तरी सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा इथे बँकेमध्ये आपली अनेक खाती आहेत. मग ते 1 2 3 4 खात्यामध्ये विशिष्ट खात्यामध्ये ती रक्कम टाकली जात असते. तर अशी 1 2 खाती आपल्या आहेत, तर ती खात्यामध्ये आपल्याला इथे प्रत्येक खात्यात किती बॅलन्स आहे तो या ठिकाणी लिहायचा असतो. म्हणजे इथे कॅश ॲट बँक जरी म्हटलं तर उद्या आपल्याला मर्चंट बँकेत खातं असेल तर मर्चंट बँक, ADCC बँकेत का असेल अकाउंट तर आपल्या तिथलं अकाउंट आणि त्यातलं बॅलन्स. त्यानंतर महाराष्ट्र बँकेत अकाउंट असेल तर महाराष्ट्र बँक म्हणणार, इथे त्याच्यामध्ये किती अमाऊंट शिल्लक आहे ते लिहिणार. थोडक्यात काय, मग तुमच्या ज्या ज्या बँकांमध्ये खाते आहेत त्या सर्व बँकांची नावे एकाखाली एक इथे लिहिली जातात. त्याच्याखाली त्यामधला बॅलन्स लिहिला जातो आणि एकूण बॅलन्स आउटरला घेतला जातो. त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शन. तर सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे एक प्रकारे नॉन ट्रेडिंग कन्सर्न, नफा न मिळणाऱ्या संस्थांचं अकाउंट आहे. त्यामुळे इथे उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो आहे सबस्क्रिप्शन. तर मग सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. तर वर्गणीद्वारे तुम्हाला किती पैसे गोळा झाले आहेत, मग प्रिव्हियस इयर मागच्या वर्षी किती मिळाले आहेत त्याची नोंद करा. करंट इयर चालू वर्षी किती मिळाले त्याची या ठिकाणी नोंद करा. नेक्स्ट इयर मग पुढच्या वर्षीचे काही लोक काय करतात, पुढच्या वर्षी त्यांना जमणार नाही, त्याच्या पुढच्या वर्षी जमणार नाही. काही लोक फॉरेनला त्यांना जॉब मिळतो, मग ते काय करतात ते लोक, ते जर शेअर होल्डर्स मेंबर्स असतील त्या क्लबचे, तर ते काय करतात पुढच्या 2 3 4 वर्षाचे पैसे अगोदरच भरून ठेवतात.
मग नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन मिळालं असेल तर ते या ठिकाणी लिहावे लागते. त्याच्यानंतर आहे एंट्रन्स फीज. म्हणजे आपण बघतो की अनेक आता समजा आता आपल्याला कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे B.Edला, तर तिथे एंट्रन्स फी आहे. मेडिकलला जायचं असेल एंट्रन्स फी आहे. इंजिनिअरिंगला जायचं असेल एंट्रन्स फी आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये एंट्रन्स MBAला जायचं आहे एंट्रन्स फी, सॉरी एंट्रन्स आहे, एंट्रन्स एक्झाम. तर त्या ठिकाणी त्या एक्झामची आपल्याला फी भरावी लागते. तर अशी कुठल्याही प्रकारची एंट्रन्स फी म्हणजे कुठेतरी काहीतरी आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे किंवा काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, तर त्या ठिकाणी प्रवेशापूर्वीची जी एक्झाम असते तर त्या ठिकाणी आपल्याला फी भरावी लागते. तर ती या इथे नोंद होते त्याची. त्याच्यानंतर ॲडमिशन फी. म्हणजे आता ही रेग्युलर ॲडमिशन म्हणजे तुम्ही प्रवेश घेता एखाद्या, जसं तुम्ही आता 11वीला प्रवेश घेतला होता नाही का, ह्या वर्षी तुम्हाला आता 12वीला प्रवेश घ्यायचा आहे, तर ॲडमिशन फी भरावी लागते. तर ती ॲडमिशन फी या ठिकाणी लिहायची असते आणि या ठिकाणी आउटर कॉलममध्ये रक्कम घ्यायची असते. आता इनर कॉलमला आपण का घेतो ते हे आपण शिकलेलो आहोत 11वीला पण आणि 12वीच्या वर्गात पण. काही ॲडजस्टमेंट असेल तर आपण टोटल करण्यासाठी इनरला घेतो, ॲडजस्टमेंट सोडवण्यासाठी इनरला घेतो आणि काहीच ॲडजस्टमेंट त्यावर नसेल तर आपण अमाऊंट आउटरला लिहितो. पुढचा आपला अकाउंट आहे लाईफ मेंबरशिप फी. म्हणजे जे मेंबर्स त्या ठिकाणी या संस्थेमध्ये दाखल होतात, त्या क्लबचे मेंबर होतात, तर त्या क्लबचे मेंबर कायमस्वरूपी मेंबर होण्यासाठी त्यांना काही फी द्यावी लागते. म्हणजे असं आपण सर्वजण त्या क्लबचे मेंबर होऊ शकतो आणि ज्याला व्हायचं असेल त्याला मात्र त्या ठिकाणी फी भरावी लागते. तर ती आहे लाईफ मेंबरशिप फी म्हणजे आजीवन सभासदत्व शुल्क. तर ती रक्कम इथे आपण या ठिकाणी लिहित असतो. पुढे आहे लिगसीस. मग लिगसीस म्हणजे आपल्याला काही कायद्यानुसार किंवा काही पूर्वजांकडून आलेली काही रक्कम असेल कायद्यानुसार नाही का, वारसदाराला, तर ती रक्कम या ठिकाणी आपल्याला येते. गव्हर्नमेंट ग्रँट्स म्हणजे सरकारकडून काही अनुदान मिळालं असेल म्हणजे ती ही रक्कम या ठिकाणी लिहिली जाते. डोनेशन्स जनरल म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे तर बघा शाळा कॉलेज किंवा ज्या धार्मिक संस्था असतात त्यांना बऱ्याच वेळा डोनेशन मिळत असते, आणि ते डोनेशनला काही असं स्पेशल काही नाव दिलेलं नसतं, त्याला आपण जनरल डोनेशन म्हणतो, सर्वसाधारण देणगी. तर त्या देणगीची रक्कम या ठिकाणी लिहिली जाते. नंतर आहे टू डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड, बिल्डिंग फंड, प्राईज फंड, टुर्नामेंट फंड. म्हणजे थोडक्यात काय, आता हे जे डोनेशन आहे हे विशिष्ट एका कामासाठीच या ठिकाणी वापरले जाते आणि त्याच्यासाठी सुद्धा काही लोक काय करतात, देणग्या देतात. मग आता उदाहरणार्थ आपण बघतो की आपल्याला वर्ल्ड बँकेने भारतातील कुपोषित बालकांसाठी काही निधी दिला होता, बरोबर, आणि अल्प व्याजदराने किंवा मोफत वापरायला दिला, तर काही वेळेस देणगी म्हणून सुद्धा दिलेला होता. तर ती रक्कम त्यांनी सांगितली होती की आम्ही तुम्हाला एक बक्षीस म्हणून देत आहोत, पण तुम्हाला आम्ही सांगितल्याप्रमाणेच ती रक्कम वापरावी लागेल. तर तुमच्या भारतामध्ये जे कुपोषित बालक आहेत त्यांनाच फक्त द्यायचं आहे अन्नधान्य, त्यांचं त्या पैशातून त्याचा उपयोग करायचा आहे. आणि नंतर मग भारत सरकारने राज्य सरकारने त्याचा उपयोग त्यासाठी करायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे स्पेसिफिक कारणासाठी तो फंड त्या ठिकाणी निर्माण केला जातो. मग अनेक कंपन्या संस्थासुद्धा अशा प्रकारचे फंड्स तयार करतात. प्राईज फंड आहे समजा आता, मग आपल्याला बक्षीस द्यायचे आहेत, मग त्यासाठी अगोदरच एक फंड निर्माण केला जातो. दरवर्षी त्या फंडामध्ये काही विशिष्ट रक्कम टाकली जाते आणि ती रक्कम बँकेमध्ये ठेवली जाते आणि बँक नंतर मग त्याच्यावर आपल्याला काही व्याज देते आणि त्या व्याजाच्या रूपातून जे पैसे येतील त्या पैशातून आपण विद्यार्थ्यांना प्राईज किंवा बक्षीस देऊ शकतो. आता टुर्नामेंट फंड आहे म्हणजे आपल्याला काही खेळाच्या स्पर्धा भरवायच्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो. मग एकदम खर्च करण्यासाठी पैसे गोळा करण्यापेक्षा अगोदरच खूप काही पैसे गोळा केले जातात, मोठा निधी निर्माण केला जातो आणि त्या निधीतून मग काही खर्च केला जातो किंवा तो निधी बँकेत ठेवून त्याच्या व्याजाच्या रूपाने जे उत्पन्न मिळते त्याच्यावर टुर्नामेंट फंडचा खर्च केला जात असतो. तर ती रक्कम या ठिकाणी येते. तर अशा प्रकारे डोनेशन जनरल आणि डोनेशन स्पेशल विशिष्ट कारणासाठी दिलेलं डोनेशन किंवा विशिष्ट कामासाठी दिलेली देणगी, तर त्याचं इथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे डिव्हिडंड रिसिव्ड. समजा आपण कंपनीकडून काही आपण शेअर्स घेतले होते त्याच्यावर डिव्हिडंड मिळाला, तर त्याची रक्कम या ठिकाणी घ्यायची आहे. नंतर हायर ऑर रेंट ऑफ हॉल रिसिव्ड म्हणजे एखादा आपल्याकडे हॉल होता आणि आपण त्याला काय केलं, भाडेतत्त्वावर कोणाला तरी वापरायला दिला आणि त्याचं आपल्याला काय मिळाले, भाडे मिळाले, रेंट मिळाले, तर त्याची रक्कम या ठिकाणी लिहायची आहे. नंतर आहे सन्ड्री इन्कम. किरकोळ काही रक्कम मिळाल्या आपल्याला, काही आपल्याला उत्पन्न झालं तर त्याची रक्कम इथे आपण घेऊ शकतो. ज्याला आपण स्पेशल हेड काही देऊ शकत नाही अशा इन्कमला, तर किरकोळ रक्कम असेल तर ती या ठिकाणी लिहिली जाते. नंतर आहे सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स. मग आपण बघतो संस्था असते, कंपनी आहे, त्या ठिकाणी अनेक मटेरियल्स त्या ठिकाणी जुने होत जातात, आपण नवीन अपडेट करत असतो, पण जुने त्या ठिकाणी उरले तर त्याची काय केली जाते, एकतर डायरेक्ट सेल केला जातो किंवा मग एक स्क्रॅपमध्ये म्हणून सुद्धा विकले जातात, तर त्याचे पैसे आले असतील तर त्या ठिकाणी लिहायचे. नंतर सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स ऑर स्क्रॅप
म्हणजेच भंगार विकलं त्याचे पैसे आले त्याची इथं लिहा. पेपर आपण रद्दी विकतो तेही पैसे आले इथं लिहायचे आहे. थोडक्यात जे सेल आहे त्याची जी इन्कम आहे तो इथं लिहायचा आहे. त्यानंतर आहे मिसलेनियस रिसिप्ट, म्हणजेच काही असं किरकोळच आपल्याला रिसिप्ट झालेलं आहे, मिळालेले पैसे किरकोळ रक्कम कशाची तर ती इथं घ्यायची आहे. टुर्नामेंट रिसिप्ट म्हणजे आपण स्पर्धा भरवल्या, आपण काय करतो स्पर्धा भरवल्यानंतर काहीतरी प्रवेश फी ठेवतो, मग ती प्रवेश फीची जी रक्कम आहे त्याला आपण टुर्नामेंट रिसिप्ट म्हणायला काही हरकत नाही, तर ती रक्कम या ठिकाणी लिहायची आहे. क्रिकेट फीज तसंच क्रिकेटची आपण स्पर्धा भरवल्या त्याची फीज ठेवली प्रवेश शुल्क एंट्रन्स फी, तर ती एंट्रन्स फी इथं लिहायची आहे. ट्युशन फी, मग आपल्याला ट्युशन विद्यार्थी आपण बघतो शिकतो कॉलेजमध्ये स्कूलमध्ये, तर तिथे सुद्धा तो ॲडमिशन फी त्याच्यामध्ये ॲडमिशन फीमध्ये ट्युशन फी टर्म फी लिहिलेले असतात. मग तो ट्युशन फी त्या ठिकाणी म्हणजे अध्यापनाची शिकवणीची फी त्या ठिकाणी भरत असतो. मग आता खाजगी ज्या स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ट्युशन फी हा आयटम किंवा हे अकाउंट मोठ्या प्रमाणात दिसते. त्यानंतर आहे टर्म फीज. मग आपण बघतो की टर्म म्हणजे फर्स्ट टर्म आपण सेकंड टर्म असं म्हणतो, म्हणजे एका विशिष्ट कालावधी त्याला आपण म्हणतो टर्म. तर त्या टर्मची एक विशिष्ट फी असते. मग आपण बघतो की ॲन्युअल फी आपण भरू शकत नाही, तर आपण फर्स्ट टर्म सेकंड टर्म अशी सुद्धा फी भरू शकतो. तर अशा प्रकारची जी फी असेल तीही या ठिकाणी आहे. कलेक्शन ऑफ फाईन, मग आपण बघतो कधी कधी आपण विद्यार्थ्यांना दंड करतो, चुकीचं वागला का दंड होतो. कंपनी आहे कारखाने आहेत त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी नियम पाळले नाही शिस्त पाळली नाही तर त्याला सुद्धा दंड होऊ शकतो. त्याच्या पगारातून फाईन कापून घेतला जातो. तर फाईन म्हणजे दंड. तर त्या दंडाची जी रक्कम गोळा होते तर ती ही एक प्रकारची आपल्याला इन्कम असतो, म्हणून तो या ठिकाणी लिहिला जातो. त्यानंतर लॉकर रेंट. तर लॉकर रेंट म्हणजे आपल्या संस्थेचे काही लॉकर्स असतील आणि ते कोणी जर वापरायला घेतले असतील भाडेतत्वावरती, तर त्याच्यातून आपल्याला जर भाड्याच्या रूपाने जर रेंट मिळाला असेल, नाही का भाडं मिळालं असेल रेंट मिळालं असेल, तर ते एक आपलं इन्कम आहे तो या ठिकाणी आपण लिहायचं. त्यानंतर एक्झाम फीस बघतो आपण विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या एक्झामसाठी फी गोळा केली जाते. 10वी-12वीचं बोर्ड आहे पुण्याचं, ते सुद्धा एक्झाम फी काय करते गोळा करते, मग ती एक्झाम फी या ठिकाणी लिहिली जाते. त्यानंतर आहे लास्ट पॉईंट आहे बॅलन्स कॅरेट डम. तर इथे आपल्याला समजा पैसे जर कमी पडत असेल तर इथं बँक ओव्हरड्राफ्ट त्या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो, किंवा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो या ठिकाणी येतो, त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतो. थोडक्यात रिसिप्ट साईडला जर असा बॅलन्स आला तर तो एक प्रकारचं कर्ज आहे, म्हणजे आपल्याला पैसे मिळाले कमी आणि आपल्याला खर्च मात्र काय करावा लागलेला असतो त्या शैक्षणिक वर्षामध्ये किंवा त्या वर्षामध्ये जास्त झालेला असतो, तेवढा इकडे आपल्याला डेबिट बॅलन्स येतो आणि म्हणजे त्याला आपण ओव्हरड्राफ्ट म्हणतो. ठीक आहे, तर ही झाली आपली आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची रिसिप्ट साईड. तर आता आपण पाहणार आहोत रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची पेमेंट साईड राईट हँड साईड. तर इथे आता बुक्समध्ये थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे, तर तिथे मी थोडंसं इथे ॲड केलेलं आहे. इथे बघा मी पेमेंट दिसतंय तुम्हाला आता. तर ही आहे पेमेंट साईड. तर पेमेंट साईडला पहिलाच आयटम आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर इथे आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेकडून काही आपण कर्ज घेतलेलं असेल तर इथे मात्र अगोदरच इथे रक्कम ती लिहून टाकावी लागते, म्हणजे ते पेमेंट करायचं आहे, ते पेमेंट आपल्याला द्यायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे सॅलरी. मग प्रिव्हियस इयर करंट इयर म्हणजे दोन्ही वर्षात आपण किती सॅलरी पे केली किंवा दिली किंवा वाटली, तर त्याची रक्कम या ठिकाणी आणि टोटल रक्कम आवटलं. त्याच्यानंतर आहे अजून आपण काय काय पेड केलं आहे, रेंट रेट आणि टॅक्सेस, म्हणजे आपल्याला काही भाडं दिलं का, काही आपण कर भरला का, तर त्याची रक्कम जी आहे ती सुद्धा इथं पेमेंट साईडला येते. मग आता मग मागच्या वर्षी किती भरला ती रक्कम, चालू वर्षाची किती रक्कम भरली ती रक्कम, नेक्स्ट वर्षाची आपण भरली असेल तर तीही रक्कम अशा तिन्ही रकमा ची टोटल इथं आपण आउटरला घेऊ शकतो. म्हणजे जी भरली असेल ती एक्झाम्पलमध्ये याच्यापैकी तिन्ही येऊ शकतात किंवा एखादीच येऊ शकते किंवा कोणती पण येऊ शकते. ठीक आहे, जे येईल आपण त्या ठिकाणी नोंद करायची फॉर्मॅटमध्ये आपल्याला सर्वच दिलेले आहेत. त्यानंतरचा आयटम आहे आपला प्रिंटिंग स्टेशनरी, म्हणजे आपण बघतो ऑफिस आहे नाही का, तर कार्यालय असतं त्यामुळे कार्यालयामध्ये प्रिंटिंग स्टेशनरीसाठी खर्च होत असतो, तो खर्च या ठिकाणी आपण पेमेंट केलं तोही त्या ठिकाणी लिहायचा आहे. जनरल एक्सपेन्सेस, मग आपला जनरल काही एक्सपेन्स असेल तो खर्च आला तो इथं लिहा. इंटरेस्ट ऑन बँक लोन, म्हणजे बँक लोन आपण घेतलेला आहे आणि त्यावरचं आपण व्याज भरलं आहे, म्हणजेच आपलं काय झालं खर्च झाला, पेमेंट जर द्यावं लागलं तर ते पेमेंट या ठिकाणी लिहायचं आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं जर बिल आलं असेल तर ते बिल आपण काय करतो भरत असतो, तर त्याचं जे पेमेंट केलं असेल तर ते पेमेंट या ठिकाणी लिहायचे. ऑडिट फीज, म्हणजे आपण बघतो सर्व हिशोब आपण लिहितो आणि CA कडून ऑडिट करून घेतो, तर CA त्या बदल्यात काय घेतो आपल्याकडून ऑडिट फीज घेत असतो, तर ती फीस या ठिकाणी लिहिली जात असते. नंतर आहे टुर्नामेंट एक्सपेन्सेस, मग जसं टुर्नामेंट रिसिप्ट आहे, म्हणजे टुर्नामेंट भरवण्यासाठी आपण प्रवेश फी घेतो तर तो झाला टुर्नामेंट रिसिप्ट. परंतु टुर्नामेंट भरवण्यानंतर आपल्याला बराच खर्चही करावा लागतो.
बरोबर आहे का? तर तो खर्च जो आहे तो ह्या हेडखाली येतो. त्यालाच आपण टुर्नामेंट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर वेजेस म्हणजे आपल्याला काही काम करून घ्यावं लागतं मजुरीवरती आहे. तर ती मजुरी आपण देत असतो त्याची रक्कम या ठिकाणी येते. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल म्हणजे काही आपण मालाची खरेदी करतो. तर काही खरेदी मग खेळासाठी काही माला आपण मटेरियल घेतला असेल, समजा क्रिकेट असेल तर स्टंप घेतला, बॉल घेतला किंवा पॅड्स घेतले किंवा हँड ग्लोव्ज घेतले किंवा अजून काही तत्सम मटेरियल्स खरेदी केलं तर त्याची रक्कम या ठिकाणी आपण पेमेंट केलं आहे त्याची अमाऊंट इथे. नंतर इन्शुरन्स. तर इन्शुरन्स म्हणजे विमा. तर विमा आपण काही नुकसान होऊ नये, झालं नुकसान तर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण एक विमा घेत असतो, इन्शुरन्स घेत असतो. तर तो इन्शुरन्सचा जो प्रीमियम असेल किंवा इन्शुरन्सची अमाऊंट असेल ती या ठिकाणी आपण लिहायची आहे. तो कारण एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर आहे टेलिफोन आणि मोबाईल एक्सपेन्सेस. आजकाल आपण बघतो लँडलाईनचं बिल येतं, मोबाईल प्रीपेड रिचार्ज करावा लागतो, पोस्टपेड असेल तर पोस्टपेड बिल भरावं लागतं. तर ती जी अमाऊंट आहे पेमेंट केल्याची ती इथे येते. त्यानंतर बँक आपण ट्रान्झॅक्शन करतो आता बऱ्याच वेळा. बँक चार्जेस कलेक्शन आपण चेक टाकला कलेक्शनला, कधी-कधी मग बँक काय करते त्यातून चार्जेस घेते. तर ते बँक चार्जेस किंवा आपण काही ट्रान्झॅक्शन केल्या नाही का, तर ती बँक चार्जेस घेत असते. लोन काढलं तर त्यावेळेस बँक आपल्याकडून चार्जेस घेते. तर ते सुद्धा अमाऊंट या ठिकाणी येत असते. नंतर आहे पोस्टेज. तर इथं पोस्टेज आपण पोस्टासाठी तिकिटे आणतो. पोस्टेज आपण काही कुरिअर पाठवतो, रजिस्टर पोस्ट करतो नाही का, UPC करतो. तर अनेक प्रकारच्या पोस्टाच्या फॅसिलिटी आपण वापरत असतो. तर तिथे जरी आपल्याला काही खर्च करावा लागला, पेमेंट करावं लागलं, तिकीटं चिटकावी लागली किंवा रजिस्टर पोस्टद्वारे आपण एखादं पार्सल किंवा काहीतरी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाठवले, त्यासाठी आपल्याला खर्च आला, तर तो इथं यायला यायचा. कन्व्हेयन्स. कन्व्हेयन्स म्हणजे आपल्याला एक प्रकारे प्रवास करावा लागला. प्रवासीसाठी वाहतूक खर्च झाला म्हणजे प्रवास खर्च म्हणू आपण तो. तो या ठिकाणी आपण नोंद करत असतो. जिथे-जिथे आपल्याला पैसे द्यायचे आहेत तिथे सर्व आयटम्स या ठिकाणी येत आहेत. एक्सपेन्सेस फॉर ॲन्युअल फंक्शन्स म्हणजे आपण वार्षिक काही कार्यक्रम घेतले, त्यासाठी खर्च झाला तोही आपण येथे पेमेंट करतो. त्याचं ती अमाऊंट त्या ठिकाणी लिहायची असते. नंतर आहे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे आपण काय केलं, बँकेमध्ये जाऊन फिक्स्ड डिपॉझिट केलं, बँकेमध्ये FD केली तर तिथे आपण काही पैसे देत असतो. त्यावेळेसही आपले पैसे काय होतात बाहेर जातात. अर्थात ते परत मिळणार असतात, परंतु तात्पुरत्या स्वरूपात पेमेंट करावं लागतं म्हणून इथे पेमेंट साईडला ती सुद्धा अमाऊंट येत असते. पुढं आहे पर्चेस ऑफ फिक्स असेट ऑफ बुक्स, फर्निचर, बिल्डिंग म्हणजे थोडक्यात आपल्याला काही फिक्स असेट खरेदी करावे लागतात. त्यावेळेसही पेमेंट करावं लागतं. म्हणजे पुस्तकं घेतली, फर्निचर घेतलं, बिल्डिंग नवीन बांधली असेल किंवा दुरुस्ती केली असेल, काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर अशा अनेक गोष्टींसाठी आपण घेतल्या, तर त्यासाठी जेवढं पेमेंट केलं असेल त्या पेमेंटची अमाऊंट या ठिकाणी येत असते. त्याच्यानंतर आहे न्यूजपेपर्स. बाय न्यूजपेपर्स म्हणजे आपण पेपर वर्तमानपत्रे आपण घेत असतो वाचण्यासाठी. तर त्याचं जे महिन्याचं बिल असेल ते आपण या ठिकाणी पेड करत असतो. ऑफिस एक्सपेन्सेस मग आता कार्यालयाचा काही किरकोळ खर्च असतो. चहा, पाणी, पाहुणे कोणी आले गेले किंवा इतर काही अजून किरकोळ खर्च असेल तर तो ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये येत असतो. त्यानंतर आहे बाय रिपेअर्स. तर आपण आता अनेक वस्तू वापरतो, अनेक सेवा वापरतो. तर त्या कधी-कधी बिघडतात. तर ते बिघडल्यानंतर त्याला आपण पुन्हा परत आपण रिपेअर करून वापरतो. तर तो जो खर्च आहे तो या ठिकाणी आपण पेड करतो, पेमेंट करतो म्हणून ती अमाऊंट या ठिकाणी लिहायची आहे. नंतर आहे बॅलन्स कॅरीड डाऊन. जसं आपण पाहिलं रिसिप्ट साईडला सुरुवातीला आपल्याकडे किती कॅश बॅलन्स आहे, किती बँक बॅलन्स आहे, किती बँकांमध्ये किती बँक बॅलन्स आहे, याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी नोंद करावी लागते. ओपनिंग बॅलन्सची आणि नंतर हा सगळा हिशोब रिसिप्ट आणि पेमेंट झाल्यानंतर परत मग आपल्याकडे किती पैसे शिल्लक राहिले, तर त्याची नोंद या ठिकाणी करायची. म्हणजे रोख रक्कम किती शिल्लक आहे कॅश इन हँड तीची नोंद करायची. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक बँकेत किती शिल्लक आहे ती न्यायची आणि 1, 2, 3 खाते असतील तर तिथं प्रत्येक बँकेची नावं लिहायची. प्रत्येक बँकेत किती शिल्लक आहे ते लिहायचं आणि नंतर मग हे अकाउंट काय करायचं क्लोज करायचे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट काय होते तयार होते. तर आता पुढच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तोपर्यंत धन्यवाद. Thanks for watching my video.